नाटोशिगावचे सुपुत्र आमचे बंधू अधिक कदम आणि राजीव कदम या दोन मान्यवरांच्याकडून वैभव याच्यासाठी हे पारितोषिक दिले गेले. एक चांगले खेळ अष्टपैलू खेळ म्हणून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या या वैभवसाठी. यानंतर मात्र मी माईक हँडओव्हर करतो अधिक यांना. गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण. नेहा लोअर फुल टॉस टाकलेला हा बॉल मात्र टोलवला आहे हलक्या रनांसाठी. हलक्या हाताने टोलवलेला चेंडू एका रनांसाठी. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे नेहा हिच्याकडून. मोरगिरी संघाची रणरागिणी आणि हा सुद्धा स्लोअर चेंडू मारायला मात्र अपयशी ठरतोय. हा खरंच अनिकेत, कारण गोलंदाजी आज अगदी कमालीची राहिली आहे नेहाची आणि त्यासाठी तर तिला ओळखलं जातं. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. समोरच्या बाजूने लॉलीपॉप जरूर आहे, परंतु त्याच्या विरुद्ध आता फटका चांगला आलाय. परंतु कौतुक करावं लागेल नेहाचं, कारण याच्या अधिकारीची जी ऑफिशियल मोहन असोसिएशनची मॅच झाली त्या दरम्यान सुद्धा तिनं लाजवाब गोलंदाजी केली. लेदर क्रिकेटचा, प्रोफेशनल क्रिकेटचा एक दांडगा अनुभव आहे आपल्या भागाला आणि आपल्या पूर्ण तालुक्याला रिप्रेझेंट करते सध्या या प्रोफेशनल क्रिकेटमध्ये, आणि तीच सध्या लेफ्ट आर्म गोलंदाजीच्या माध्यमातून. दोन्ही बॅट्समन साठी आता कॅश प्राइज लागू आहे. जर षटकार मारला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज गोविंददादा यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज दिलं जाईल. या वेळेला अगदी चांगला बॉल, टप्पा पडला, उसळी नव्हती या गोलंदाजावर. अगदी लाजवाब गोलंदाजी बघायला मिळते. 4 ते 5 पावलं रनअप. हाईट जरूर अगदी कमी आहे, परंतु फाईट मात्र या गोलंदाजाची लाजवाब आहे. नेहा नाव आहे या गोलंदाजाचं. या वेळेला कावकोरच्या दिशेनं फटका जरूर चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. आडव्या हाताने थ्रो जरूर केला आणि आता मात्र सिंगल आली आहे. कमालीची गोलंदाजी. समोरच्या बाजूला अगदी बॉल टाकतायत आणि मात्र तिथून वळवण्याचा धाडस केलं जात आहे. पहिली ओव्हरची समाप्ती झाली आणि धावसंख्या 9 आकड्यावर जाऊन पोहोचते. गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटते. संदीप दुसरं षटक घेऊन येत आहे भैरवनाथ स्पोर्ट मुरगिरी या संघाकडून. पहिला चेंडू आपण पाहतोय आणि पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा शॉट षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक मिळवलेलं आहे गोविंद दादा याच्या माध्यमातून. सुंदर असा षटकार. अजून एक षटकार मारा तर अजून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पाहूया पुढच्या चेंडूवरती षटकारासाठी मारतोय का हा फलंदाज. सुंदर असा षटकार मारलेला ऑफ साइडला. डोळ्याचे पारणे फेडणारा हा षटकार पाहायला भेटला ऑफ साइडला. पुढच्या चेंडूवर काय घडतोय पाहूया. इथे मात्र वाईड चेंडू. अवांतर धाव. वाईड +1. 2 धावा जॉईन होतील. आणि नक्कीच आपण पाहतोय संतोष मुरगिरीच्या राजकारणातील केंद्रबिंदू असणारा हा संतोष आज मात्र फलंदाजीच्या मार्गवरती सुंदर अशी फलंदाजी करतोय. 2 धावा. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. आणि तसेच राजकारण चाणक्य युवराज चव्हाण सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. सुंदर असा ऑफ साइडला मारलेला चेंडू आणि हा सुद्धा जातो चौकारासाठी. पारितोषिक आहे षटकारासाठी पण आलाय हा चौकार. मुरगिरी संघ पाहिला तर आज आयोजन आहे आणि आयोजनामध्ये पैशांचा पाऊस पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे गोविंददादा यांच्याकडून.
एक सुंदर षटकार आपल्याला पाहायला भेटला असेल. पुढचा चेंडू संतोषसाठी आणि हा सुद्धा सुंदर असा डीप झालेला बॉल बॅटच्या खाली सुंदर अशी एक धाव पाहायला भेटली आपल्याला संतोषाच्या बॅट मधून. आता मात्र स्ट्राईक वर आलेले आहेत ते म्हणजे युवराज. आणि हा चेंडू डॉट ओव्हर दुसऱ्या षटकाची मात्र समाप्ती पाहायला भेटते आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहायला भेटते ती म्हणजे 23. आणि हा चेंडू निर्धाव पाहायला भेटला. फलंदाजी मार्कवर उदय मोरे पाहायला भेटतात. पवन चक्की किंग असं त्यांना नाव देण्यात आलेलं आहे. आणि यावेळी पवन चक्की सारखा मोठ्या पात्यासारखा मोठा फटका पाहायला भेटेल का उदयच्या बॅट मधून. आणि खूप खूप या मारलेला हा षटकार उदय याच्या बॅट मधून सुंदर असा षटकार. नक्कीच स्ट्राईक एंडला पाहायला भेटतोय उदय. पुढचा चेंडू शंकरचा. हा सुद्धा सुंदर असा मारलेला चेंडू आणि 4 धावा. काय बॅटिंग पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये उदय याच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार घेतलाय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू बाकी आहेत आणि पुढच्या 3 चेंडूवरती मोठे फटके मारेल का हा उदय पाहूया. शरद ओलम आणि शिवाजी ओलम दादा आपलं सहर्ष स्वागत. तसेच अनुप नाडेकर आपले देखील सहर्ष स्वागत. दादा या व्यासपीठावर विराजमान व्हा. आणि हा शेवटचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहायला भेटते ती म्हणजे 34 आणि 35 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे भैरवनाथ स्पोर्ट मोरगिरी संघाला. चला पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. स्पीडअप या दादा. लगान 11चे कॅप्टन ते म्हणजे समीर मोरे पाहायला भेटतात आपल्याला बॉलिंग मार्क वरती. पहिलं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे समीर मोरे. त्यांच्या माध्यमातून आपण बॅटिंग पाहिली होती. सुंदर असे शॉट मारले होते समीर यांनी आणि आता मात्र गोलंदाजी करतायत.
स्ट्राईक एंड वरती रोहित आणि थार लवर रोहित पाहायला भेटतोय स्ट्राईक एंड वरती. पाहूया समीर यांचा पहिला चेंडू रोहित साठी. चला स्पीडअप घ्या दादा, स्पीडअप घ्या. आणि समीर यांचा पहिला चेंडू, झेलची संधी आणि ते झेल ड्रॉप. पहिल्या चेंडूवरती संधी बनवली होती मात्र इथे झेल ड्रॉप. आता मात्र वैभव स्ट्राईकवर आलेला आहे. मोठे फटके खेचेल का? आणि हो, मोठा फटका खेचलाय आणि षटकारासाठी पाठवलाय बॉल. स्लॉट मध्ये आलेला बॉल प्लॉट मध्ये पाठवलाय. सुंदर असा षटकार पाहायला भेटला तो म्हणजे रोहन. व्हेज बिर्याणी खाऊन मारलेला हा शॉट खूप लांब मारलेला आहे. अजून एक येतोय का? सात रन. आणि इथे झेलची संधी आणि गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते म्हणजे लगान 11 कडून. आणि इथे फिल्डिंग साठी क्षेत्ररक्षण साठी लक्ष्मण मोरे तात्या पाहायला भेटत आहेत बाउंड्री लाईन वरती. सिनियर प्लेयर मोरगिरी संघाकडून. मोरगिरी प्रीमियर लीगचे आधारस्तंभ तात्या आज मात्र गॉगल लावून फिल्डिंग मध्ये उभे राहिले आहेत बाउंड्री लाईन वरती. काय आवड आहे यांना खेळायची. वाईड चेंडू, वाईड +1, 2 धावा. तीन चेंडू मध्ये 11 धावा खर्च केला. पुढचा चेंडू समीरचा. इथे मात्र धावा रोखण्याची गरज आहे आणि डॉट चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते समीर यांच्याकडून. समीर यांचा पुढचा चेंडू रोहनसाठी. आणि हा उंचावलेला चेंडू, झेलची संधी आणि उदय यांच्याकडून हा मात्र झेल ड्रॉप. 2 धावा पाहायला मिळाल्या. कदाचित झेल झाली असते तर त्या 2 धावा रोखण्यात यश आलं असतं, परंतु इथे मात्र झेल ड्रॉप. हा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू. षटकाची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 या आकड्यावर. चला पुढच्या मॅचचा टॉस. ज्योतिर्लिंग स्पोर्ट खांडेकरवाडी वर्सेस JCC नाटोशी. दोन्ही कप्तानांनी टॉस का बॉस या मंचावर यायचे. लवकर या दादा. आणि वाईड चेंडू, वाईड +1, 2 धावा आहेत. थँक्यू पंच. पुढचा चेंडू उदय यांचा आणि ते सुद्धा जोरात बॅट फिरवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अपयशी. नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळते न्या. मुरगिरी संघाची एक
उत्कृष्ट गोलंदाज तसेच फलंदाजीसाठी सुद्धा यावेळी त्यांना चान्स मिळालेला आहे. पाहूया. आणि हा नो बॉल, पंचांचा हात वरती, नो चेंडू, नो +1. चला खांडेकरवाडी कप्तान लवकर यायचंय. नाटोशी संघ कप्तान यायचंय टॉस का बॉसवर. आणि फ्रीडचा चेंडू इथे मात्र तात्यानी सुंदर असं कलेक्शन पाहायला भेटलं तात्या यांच्या माध्यमातून. अजूनही फिटनेस मध्ये पाहायला भेटत आहेत तात्या. सुंदर असं क्षेत्ररक्षण. ऑफ साईडच्या दिशेने सुंदर असा टोलवलेला चेंडू नेहाच्या बॅट मधून. हलक्या हाताने टोलवण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू. स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत शंकर मोरे. जगभरात प्रसिद्ध अशी मुंबा शंकर मोरे. शैलेशचा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला एका धावेसाठी. आणि आता मात्र स्ट्राईकवर आलेली ती म्हणजे नेहा. क्रिकेटिंग शॉट पाहायला भेटतील का नेहाच्या बॅट मधून. गोलंदाज शैलेश पाहूया काय करतोय. आणि फुल चेंडू आणि सुंदर असा शॉट. आणि इथे मात्र एक धाव. फक्त स्ट्राईक चेंज करायला चालली आहे. चार चेंडू मध्ये 15 धावेची गरज. आणि हा सुंदर असा टोलवलेला चेंडू 4 धावांसाठी. मॅच ऑन आहे. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. शंकरच्या बॅट मधून येतील का 11 धावा. आणि हा निर्धाव चेंडू. पुढचे 2 चेंडू आणि 11 धावींची गरज. मोठा फटका येईल का या चेंडूवरती. मॅच बॉल. आणि मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. सगळ्या खेळाडूंना चान्स मिळतोय एक एक बॉल खेळण्याचा. उर्वरित शेवटचा चेंडू. आणि हलक्या हाताने टोलवण्याचा प्रयत्न आणि झेल बाद होण्याची संधी होती मात्र अपयशी. लगान मोरगिरी इथे मात्र विजयी झालेली आहे. प्रेक्षणीय सामना खरोखर प्रेक्षणीय सामन्यासारखा बघण्यासारखा होता. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढचा सामना आपण पाहतोय नाटोशी विरुद्ध खांडेकरवाडी. चला लवकर आपल्या 11 खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी पाठवायचे आहेत आतमध्ये. वेळेचं भान राखायचंय.
लवकरात लवकर मॅचेस उरकायचे असतील इथून पुढे अजून उर्वरित सामने लवकर आणि खांडेकरवाडी लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.